सगळ्यांचं स्वागत करतो। आज जो दिवस आहे तो सगळ्यात स्पेशल आहे, कारण आज मी तुम्हाला एक असं ठिकाण जे तुम्ही माझ्याकडे मी आता एक्झॅक्टली आलो आहे ना, तुम्हाला दाखवतोच, पण मी आता एक्झॅक्टली कुठे आलो आहे ते तुम्हाला सांगणार आहे। आणि आता मी माझ्या थेट तुम्ही बघत आहात मागे जे घर आहे तुम्ही बघताय ते कोकणातलं आहे, म्हणजे कोकणातलं देवगडातलं आपल्या गावातलं। आता जी गावातली जी घरं असतात ती प्रॉपर कशी असतात, मातीतली असतात, प्रॉपर असतात, त्याला वरती कौल असतात, म्हणजे सिमेंट वगैरे काही नसतं, प्रॉपर स्ट्रक्चर ती कशी आहेत एक्झॅक्टली त्या परंपरा गावातल्या कशा असतात त्या अजूनही जी आहेत ती कौलाची घरं माझ्यामध्ये खूप कमी रेअर आहेत। आणि आता बिल्डिंग्स इन्फ्रास्ट्रक्चर वाढलेत, त्यामुळे आता सगळे जे शिफ्ट होत आहेत। सो आता मी तुम्हाला अशा द्वार सुटला आहे, हा बघा तुम्ही बघू शकता फार सगळीकडे आता पाऊस पण भरला आहे, ह्या साईडला पाऊस आहे। सो आता मी तुम्हाला त्या घराचं सगळं टोटल एरिया आणि प्रीमाइस दाखवणार आहे। तो चला तर बघूया ह्या ब्लॉगला टिल एंड पर्यंत नक्की पहा। चॅनलला नाही सबस्क्राईब करा तर चॅनलला भेट द्या, ओम्याची लाईफ स्टोरी। तर चला तर सुरू करूया। हे थेट माझ्या जे दृश्य बघताय मागे इतकं अतिशय अप्रतिम जे आहे ते घर आहे, जे तुम्हाला मी आज एक्सप्लोर करणार आहे। तर चला तर बघूया। तर म्हटलं की पहिली जी असते ती तुळस असते। तर हे असं म्हणजे तुम्हाला एक सांगतो की कोकणामध्ये जेवढ्या परंपरा आहेत त्याच्यामध्ये जेवढी जी असते घरं असतात ती जी आहे ती कौलारू असतात, म्हणजे ह्या साईडला कौलं पूर्ण भरलेली असतात। आणि इथे जर तुम्ही बघताना तर ह्या साईडला ते खिडक्या वगैरे असतात छोट्याशा, आणि हे स्ट्रक्चर मिळतं। म्हणजे आमचं पण जुनं घर होतं तेव्हा असं स्ट्रक्चर होतं, काही वेगळं नव्हतं, अशी लाकडाची पूर्ण स्ट्रक्चर असतात। तर हे स्ट्रक्चर तुम्हाला बघायला मिळतं। तर अशा टाईपमध्ये हे तुम्हाला ही घरं वगैरे अशी पाहायला मिळतात। तर इतकं अप्रतिम लोकेशन आहे बघा, सगळीकडे माड आहे, समोर तुळस आहे, आणि प्रत्येक घराच्या समोर कोकणामध्ये तुळस। रत्नागिरीत जावा, त्या सिंधुदुर्गात जावा, आता आपण सिंधुदुर्गातून लाईव्ह आहोत, मी अपडेट देतो। तर अशी तुळस बघायला मिळते, प्रत्येक वेगवेगळ्या रंगाची असते, कोणाची मोठी असते, छोटी असते। तर हे घर चला तर आपण एक्सप्लोर करूया। तर सगळ्यात पहिलं आधी हे आहे कंपाऊंड, आणि हे आता मी तुम्हाला थेट जो आहे तो घराच्या एंट्रन्समध्ये घेऊन जाणार आहे। चला तर चलूया। तर सगळ्यात पहिला एंट्रन्सला जरा एक्साइटमेंट मी तुम्हाला दाखवतो। एंट्रन्समध्ये जायच्या आधी काकांना पहिल्या आधी मी तुम्हाला आत घरामध्ये एंट्रन्समध्ये दाखवणार आहे कशी असते वगैरे सगळं काही। तर सगळ्यात हे आधी तुम्ही बघू शकता की इथे आहे पहिलं कंपाऊंड जे घराचं, ते पहिलं आहे। इथे म्हणजे बैल वगैरे येतात, गाय गुरं वगैरे कॅटल्स येतात खूप साऱ्या, तर ते इथून पायवाट ठेवलेली आहे त्यांनी, जेणेकरून ह्या काकांनी ह्यांचं घर आहे ते बघू शकता। हे काका परब काका जे काम करतात, इथली लोकं सगळी जी आहेत आपली कोकणातली ती 24 तास मेहनत करत असतात, जसं केरळ वगैरेमध्ये आपण बघतो। तर हे जे आहे ते सगळं टोटल इथून इथपर्यंत सगळं कंपाऊंड आहे। इथे त्यांचं आहे मांगर, म्हणजे स्टोर रूम आपण ज्याला म्हणतो ना, इथे मांगर म्हणतात कोकणामध्ये। तर आपण मी तुम्हाला लोकेशन टाकेन, देवगडामध्ये एक सुंदर अप्रतिम आपई हे गाव आहे, मुणग्यामध्ये जे आहे ती वाडी आहे, त्या साईडला आपलं जे आहे ते छोटंसं घर बघायला मिळतं। तर हे ॲक्च्युली मी व्हिजिट करायला एका मित्राला घेऊन आलो आहे दुसऱ्यांच्या घरी, म्हणजे कोणी माझे पाहुणे वगैरे नाही आहेत। आमची घरं आता सगळीचीच डेव्हलप झाली आहेत, बिल्डिंग्स आहेत, AC आहे वगैरे, पण त्याच्यात मजा नाही जी ह्या घरामध्ये। आणि आता मी तुम्हाला ह्याच्या आतमध्ये घेऊन जाणार आहे, पण आतमध्ये जायच्या आधी मी तुम्हाला दाखवलं ना तर तुम्ही शॉकमध्ये पडाल का। त्याचं एक रिझन आहे, कारण आतमध्ये ज्या रूम आहेत तर तुम्हाला हे एवढं छोटं वाटत असेल, बाय द वे हे घर वाटत असेल, पण छोटं नाही आहे। आतमध्ये गेल्यावर तुम्हाला जे समजेल, यू विल बी शॉक, म्हणजे की तुम्हाला म्हणजे रूम बघितलात तर तुम्ही वेडे व्हाल, इतक्या रूम आहेत, 15 रूम आहेत घरामध्ये। कॅन यू इमॅजिन। ही आहे छोटीशी तुळस, हे आहे कंपाऊंड मी दाखवलं, इथून वाट वगैरे आहे, छोटे छोटे पाऊल वाटा, आणि कायम हे बघू शकता नारळाचं झाड वगैरे सुंदर आहे। चला आत जाऊया ह्या घरामध्ये। तर इथून सगळ्यात पहिला आधी हे आहे चप्पल काढायची जागा। चप्पल काढल्यानंतर ह्या 2 पायऱ्या आहेत, म्हणजे आपण स्टेप्स म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये, इथे लोकल जे आहेत ते पाऊंडे म्हणतात, लोकल भाषेतला ग्रामीण शब्द आहे। आता पहिली एंट्री होते ते ह्या घराच्या इंडोरमध्ये। किती सुंदर आहे बघा, म्हणजे सगळं कौलारू घर आहे, प्रॉपर जे इथे आहे ते गिलावावर म्हणजे सेंटरिंग वगैरे केलेलं दिसत नाही, प्रॉपर जुनी माती वगैरे आपल्याला दिसून येते। आतमध्ये हे पूर्ण कौलारू आहे, त्यामुळे इतकं व्हेंटिलेशन मिळतं तुम्हाला, सगळ्यात मस्त सुंदर व्हेंटिलेशन मिळतं ज्या घरामध्ये आपल्याला बघायला मिळतं। दुसरी गोष्ट म्हणजे फॅन आहे छोटासा लावला, पण फॅनची गरज नाही असं वाटतं। आणि हे जे मी तुम्हाला दाखवतो ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे सगळ्यात जास्त। तुम्हाला हे घर बाहेरून छोटं
ही आमची काकी आहे, बघू शकता इथली. आणि आता तुम्ही बाहेरनं म्हणताय की हे घर खूप छोटंसं दिसतं, पण हे घर छोटंसं नाही. जेव्हा आत तुम्हाला तेव्हा बघाल ती गंमत पाहायला मिळेल. ही मोठमोठे आहे. आता तुम्हाला काकी समजावेलच कशा कशा रूम आहेत, त्या कशा कशा ही आहेत त्या. काकी कशी किती रूम असतात? 8 रूम टोटल. 1 2 3 4 बघू शकता आपण. 5 6 7 8 9 रूम आणि प्रत्येक रूम आणि किचन आणि हे तुम्ही पाहू शकता. किचन सगळीकडे आहे या घरामध्ये, सगळीकडे किचन आहे प्रॉपर. हो ना काकी? हो सगळीकडे आहे ना. म्हणजे किती किचन आहेत? म्हणजे हा हे तुम्ही मुंबईत. हा हे 2 म्हणजे प्रत्येक खोलीमध्ये किचन आहे असं नाही. काय काय किचन असत, काय काय नाही होत. तर इथे बघू शकता पुरा घर हे कौलारू आहे. आपली आता जी आहे ती बिल्डिंग वगैरे सगळी काकी झाली. हो पण ती आता आपले सगळे जे आहेत ते कौलारू घरा नाही होत. तर सगळ्यांची जी झाली आहे ती ह्याची झाली, कुठली? स्लॅबची. तर त्यामुळे ते गरमी वाढली. एसी लावणे तर कायला, पण ह्या कौलाचे आमचा दुसरा घर कौलाचा. पण कौलारू किती थंडपणा तो होय. इकडे तुका इकडे मिळता तो युट्यूबला जाताला. युट्यूब लाईव्ह बघतात सगळे 2-3 लाख. अगे सगळ्यांची अवस्था तशी आहे. हे तो विषय काय, फक्त कोळ्यांची कोळीच टाका, बाकी काही नाही. बाकी थंडावर फक्त त्याचा एक तोटो हा, वांढरा असली माकड असली तर माकड तुला सगळी जी कौला आहे ती खराब करून टाकणार. हा तर आता ही रूम काकी बघू शकता की ही रूम सांग काय काय किचन. हा पण आता प्रत्येक हे तुम्ही बघता ही जे सांगतात ते ह्या छोट्या छोट्या रूम आहेत ह्या सगळ्या मुंबईत. हे मुंबईत पण हे असं घर म्हणजे बघू शकता तुम्ही, प्रसन्न वाटतं तुम्हाला आत आल्यावर. ह्या रूम मध्ये त्यांनी किचन ठेवली आहे. ही तुम्ही वापरता काकी? ही तुम्ही बघू शकता इथे काय म्हणजे पूर्ण एकदम जुन्या जमान्यातल्या. काकीने चहा ठेवलाय छानपैकी. हे तुम्ही जुन्या जमान्यातल्या परंपरा. आता इथे चूल पेटवतं त्यामुळे हे सगळं काळं झालेलं आहे तुम्हाला, पण त्याला कलर आलेला आहे. हा लाकडांमुळे येतो. बाकी तुम्ही धूर वगैरे करत असाल तर कलर येत नाही, तसा खराब होत नाही. पण काय कलर लावला तरी पण हे कसं आहे बघा इथे तुम्हाला काळं पडलेलं दिसणार. काय चांगलं. आता ह्या रेडीमेड चुली झालेल्या आहेत या, त्यामुळे ते लावल्या की झाल्या. आधीच्या ह्याच्यात तसा नाही होता. चिरे होते किंवा ह्या होते मातीची ढेपळा होती वगैरे सगळा होता. त्यामुळे आता इथे बघू शकता हे आहे ते किचन कट्टा. ह्यांनी काम नवीन केलेलं आहे आता, पण अशा पूर्वी नसायचे, चुलीच असायच्या. पण आता पाठ दुखाक लागली बायकांची तर काय करस असं विषय. सगळ्यांकडे तीच परिस्थिती. आणि ह्या छोटीशी खिडकी मोठी असते तर बरं आलं असतं, पण काय गरज नाही आहे. इथे थंडावा तर छान आहे. आता गरमीचा सीझन चालू आहे म्हणून त्यामुळे विषय नाही. फरशी बिरशी नवीन लावली. आता ह्या तुम्ही विचार करायला ह्या शेणामाती जमीन नाही ह्यांनी फरशी लावली तर हे मी तुम्हाला सांगतो की आता हे काम कन्स्ट्रक्शन करावं लागतं म्हणून काकीने केलं. ह्याच्या आधी जमीनच होती शेणासारूची. तेव्हा गाय ढोरा भरपूर होती. ढोरा बिरा मॉप होती. आता काय नाही उरला. सगळ्या पोरांनी आता बाहेर गेल्यावर कोण सांभाळला असं विषय. तर हे बल्ब बिल बघू शकता. आता या घराला उंची असल्यामुळे मी तुम्हाला सांगतो थंडावा आहे. जर जेवढी उंची कमी असेल कौलही काय काम नाही, वांढर वगैरे येऊन वाट लावतात. कौलांचा काय सांग फक्त करूचा लागता पावसाच्या आधी सगळी सेट करूची लागते. वांद्रा सतवतं तुमका त्या दिवशी गेले परत आता परत हे केले परत चढले वरती. बरोबर. गडवंची छान केले. आमची गडवंची मोठी आहे. प्रॉब्लेम असो की मांजरा बिंजरा काय पाडवतात लांब असल्यामुळे, टॉयलेट बिलेट करतात. बारकी मांजराची पोरा येते सांग माझ्याकडे होत असली तर आपण नको बाबा राखू त्यांना मांजरा. काय नाही खाऊ घातलं का झाला, पण आपण हवं ना इथे. आपण बाकी आपण टॉपिक मध्ये येऊया. हे समज हे मातीचा आहे. हा मातीचा पण प्लेन बघा किती आहे मातीचा सुंदर. तुमच्या ह्यांच्या ह्या आजीच्या घरात आता पाहायला मिळणार आहे तुम्हाला इतकं सुंदर सुंदर. ह्या आजी कोणत्या चाय बघा जाशी तू ऐता बघ. लाईट नाही हा असतली बघ नाही ह्याच्यात. ही आहे तुम्ही बघू शकता. हे आता ह्या आजीचं घर आहे आणि ह्या आजीचं घर तुम्हाला एवढं छोटं वाटेल. आतमध्ये बघा इथं आणि एक किचन आहे त्यांचं. म्हणजे 4-4, 5-5 किचन आहेत. तू जाऊ नको पाय मोडात. हे बघ हे कौल पडलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगितलं ना असं कौल वांढराने उडी मारली किंवा वाऱ्याने हल्लं तर तिथून पाणी येतं आणि पाणी आलं की आजी झोपली की ओली झाली असा विषय आहे.
तर त्यामुळे मुंबईच्या धारावीसारखंच अशी कंडिशन कौलांच्या वाल्यांची होती, पण स्लॅब वाल्यांची काय कमी नाही होत. ह्या तर तुमका सेट करू घेता. आता आम्ही ह्या बघ असा काही कावला लावली आहेत, पण ह्या आता परत पाडल्या ना. आता हसून पाणी 15 गळतो पावशी लोक. ह्या इकडनं गळत राहू त्याला भांडा ठेवता लागतं आणि काय करते ते काय कर मग हटलो तो इलो ना त्याच्याकडनं करून घे. गोटलो नाही हो हटलो हो मग गोटलो ना. आता इलो हिच्याकडनं कामा त्याच्याकडनं शिडी लाव काढून घेतो लावतो ना गे कवला ती कौलं लावणार तू लेकिन माका दाखवल्या पण माका तू नको तडा इकडे तुम्ही बघू शकता. हे 75 वर्षाचं माझं नवरो किती झाली होत 80 काय 85 किती झाली होत वर्ष. माका 70 झाली होत ऐकलं 78 काय किती होत त्यांना वर्ष. ते काम करू शकत नाही त्या कौल लावला का झाला. आता हे जे कौलाचं ती काळजी सांगते ते जरा जरी चुकलं कौल तुम्हाला सांगतो. हे बघा आता मी आयफोनचं झूम करतो मला समजेल. इथे हे जो गॅप दिसतोय जी लाईट दिसते हे बल्ब नाही आहे ते बाहेरून उजेड येतोय. आणि जर चुकून जरी ते कौल इकडे तिकडे सटकलं तर पुरा जेवढं पाणी यायचा पावसाचं तेवढं येणार आणि असा विषय होतो. मग त्याच्यासाठी एक काय करू शकता पत्र्याचा तुकडा कापून थै लावू शकता तो विषय करता येतं. आणि ह्या आता तुम्ही बघू शकता हा आहे प्रॉपर कोबा. ही आहे मागची खोली. इथून सगळं पूर्ण ह्या रूम तुम्हाला दाखवल्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रूम आहेत टोटल. हे इकडे रॉड वगैरे घातलेले आहेत आपण बघू शकता. आणि आहे असं मस्त एकदम असं स्पेशियस रूम आहे टुमदार म्हणतात ज्याला आपण मराठीमध्ये. इकडे बघू शकता हे इथे चूल आहे. मागची चूल कायम ह्या घराला असतेच. ही आहे यांची पडवी जी आपण लिव्हिंग रूम छोटी म्हणतो आउटडोअरची. ही अशी इथे पडवी आहे. प्रॉपर तुम्हाला गोवन स्टाईलची घरं असतात तशी पुरा पेरनेम वगैरे तुम्ही बघितलं असेल गावामध्ये वगैरे तशी बघायला मिळतात. ह्या इथे आहे. ह्या काय ह्यो बाथरूम तुझ्या जाण्या का एकट्या माणसाचं हा परफेक्ट. अजून बाथरूम बघू शकता तुम्ही. थोडी तुम्ही म्हणून मुंबईचे असेल तर हे असं कसं बाथरूम पण असंच असतं मित्रांनो. गावाचं जे आहे ती मजा वेगळीच. इथे साफ बीप करायला किती टाइम नाही लागत एवढी छोटी छोटी बाथरूम. हा इथे त्यांचा टॉयलेट हा तुम्ही बघू शकता बाथरूमच त्या सगळ्याला बाहेर. हे चांगलं आहे. हे आता इकडे तुम्हाला सांगतो कसं असतं गावामध्ये टॉयलेट जे असतात ते बाहेर असतात घरात कधी ठेवत नाही. हे चांगलं आहे. काय टॉयलेट जर ते आत ठेवलं तर खराब होतो वास येतो स्मेल येतो. त्यापेक्षा बाथरूम आंघोळ करा बाहेर जावा हे एक नंबर आहे. इथे आहेत तुमच्या लिव्हिंग रूमची ही सगळी कौल मस्तपैकी. पन्हाळ तू जसं टाकलं तर ही आहे घराची बॅक साईड तुम्ही बघू शकता. ही आहे तर कौल वेदर एक नंबर आहे. आणि इथे कौलारू घर तुम्ही ही बॅक साईड आहे पण तुम्हाला बाहेरून बघितल्यावर वाटतं ऍक्च्युली हे घर खूप छोटं आहे. घर छोटं नाही आहे घर खूप मोठं आहे. मला ते दाखवणच. दुसरी गोष्ट म्हणजे हे बघू शकता इथे आहे घराभोवती ही छोटीशी बॅक साईडला झाडं ती पांढरी आहेत. फुलं वगैरे शंकरला वगैरे पाहिजे असतील तर छानपैकी बघू शकता. आता मी चला तुम्हाला दाखवतो थोडंसं एक्सप्लोर करतो सिनेमॅटिक व्ह्यू मध्ये तर चला. बरोबर घराच्या बरोबर बॅक साईडला नारळाचं सुंदरसं झाड तर सुंदर दिसतं बघा. नारळ येत आहेत पूर्ण छानपैकी. आपल्याकडे पण नारळाची झाड मी पहिल्या ब्लॉगमध्ये दाखवली होती. 120 झाडं आहेत कायम येतात. जुनी नारळाची झाडं नवी काय करू शकत नाही कोण होय की नाही का आई कॅमेरा नेतो असतो. आणि ह्या गाड्याची पडवी ही बाहेरची ही बाहेर म्हणजे ह्या सगळं संपला. हे सगळं संपलं आणि डायरेक्ट दुसऱ्या घराला जॉईन झालं. हे आहे आता बिल्डिंग आहे सगळ्यांच्या आता ज्या आहेत त्या तुम्ही बघू शकता बिल्डिंग झाल्या स्लॅब झाले आहेत. स्लॅब झाल्यामुळे कौलाला डिमांड नाही पण स्लॅब एकदा गळलो काय त्याचा चान्स नाही. फिक्सेट लावल्याशिवाय 5-5 हजार रुपये घालायचे लागतात. पण हे घरा उष्णता मारता आणि फॅन लावलं का अधिक ह्या घरात हा शेवटी काय त्याचं काय करू शकतो आपण बरा. पण विषय कसं व्हायचा तू काय एक सांगते विषय पटलं का बघ ह्याच्यामुळे त्या गळता दिसला हा वांढरा सट्ट होत हा पण काय वेळा गळत नाही. आणि ते कमी सांगते मग एक सांगते ह्या करून एकदा. चला तर आता मी तुम्हाला दाखवतोय सिनेमॅटिक व्ह्यू. ही तुम्हाला दाखवल्या रूम्स किती अंधार आहे बघा. तुम्हाला आता अंधार येते. हे जे कनेक्शन त्यांनी केलंय फिट करायला रूम मध्ये
मस्त केलेला आहे. साईडमध्ये असं दिसतं, तुम्ही बघू शकता की तुम्हाला घराची ही एंट्री आहे. एंट्री वगैरे किती लहान वाटतं बाहेरून घर, पण आतून किती मोठा. आणि थंडावा स्लॅब छानपैकी आणि पाणी ठेवते का की. आणि हे आहे छोटंसं बाकडं, हे बघितलं, हे करावं लागतं, हे कुठे आता मिळत नाही. याला खाट असं म्हणतो आपण. सुंदरशी लाकूड बघा, जुन्या काळातलं आहे. शिवण छानपैकी बघू शकता. काय काय लाकडाची पणसाची असतात, ही जुनी लाकडं आहेत, ह्यांना काहीही होत नाही, ह्यांना तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही. सो घर आतून कसं वाटलं, बाहेरून जे आहे ते खूप छोटं वाटतं, पण आतून गेला तुम्हाला एक गंमत दाखवतो करायची. आतमध्ये केवढं मोठं आहे बघा. हे बघा एक काका बसले, किती रूम आहेत तुम्हाला दाखवलं. 10-11 टोटल रूम आहेत, एक बंद असते. पण बाहेरून बघा किती छोटं वाटतं घर, हा की नाही. हां, बाहेर इतकं जबरदस्त वेदर आणि हे कौलारू घर, चहा प्यात यायला, रील बनवायला इतकं मस्त वाटतं ना की काय सांगू. कसा वाटला हा ब्लॉग नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब नाही केला तर डू सबस्क्राईब माय चॅनल. ओम्याची लाईफ स्टोरी, कोकणातल्या अशा तमाम इन्फॉर्मेशन, सगळ्या इन्फॉर्मेशन मी घेऊन येणार हर एक दिवशी. जर तुम्ही चांगले रिस्पॉन्स दिले तर कमेंट नक्की करा, कसे तुम्हाला जे आहे ते आयडिया आम्ही देऊ शकतो. आणि काय मी तुम्हाला दाखवू ते असे काय हिस्टॉरिकल प्लेसेस दाखवीन तुम्हाला की जे तुम्ही फर्स्ट टाईम बघितलेत. आणि खूप जो आहे तो म्हणजे जितकी मी ट्रॅव्हल करतो, माझे डेली लाईफस्टाईल आहे ही तुम्हाला मी दाखवणार. ओम्याची लाईफ स्टोरी ज्याच्या चॅनलला नक्की भेट द्या. व्हिडिओ बघण्यासाठी खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. हे आहे सुंदरसं कोकणातलं घर. मी लोकेशन तुम्हाला नक्की टाकेन मी, कारण माझ्या चॅनलमध्ये मी कायम लोकेशन टाकत नाही. तर सिनेमॅटिक व्ह्यू पाहू. थँक्यू सो मच.